ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 एप्रिलचा शुक्रवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग म्हणजे एकदम हॉरर मिस्ट्री आहे बरं का. म्हणजे प्रियाने शांताचा खून कसा केला ते आजच्या या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला थरार बघायला मिळणार आहे. आजचा भाग थोडासाही स्किप करू नका. खरंच खरंच खूप छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. बघत राहा. ठरलं तर मग सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो की माझी केस मीच लढणार आणि मी निर्दोष सुटणार. इन्स्पेक्टर त्याला काल त्रास देत असतो ना, कालच्या भागात आपण पाहिलं होतं. तो थोडासा सीन त्यांनी मागवून घेतला सुरुवातीला. तो इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणत असतो तू किती हातपाय मार रे, पण या खुनाच्या केसमधनं तू सुटूच शकणार नाहीयेस. मी बसलोय ना या केसवर, मी बरा तुला सुटू देईल हवालदार, असं म्हणून त्याने एका कॉन्स्टेबलला बोलवलं आणि अर्जुनसाठी जेवण मागवलं. जेवण म्हणजे तेच जेलमधलं जेवण. अर्जुनला म्हणत असतो घे रे, खाऊन घे सुभेदार. अर्जुन त्या ताटाला नमस्कार करतो आणि म्हणतो नकोय मला, थँक्यू सो मच. त्यावरती तो इन्स्पेक्टर म्हणतो ओ सुभेदार, अहो आयुष्यभर तुम्हाला हेच खायचंय, घे घे खाऊन घे रे. अर्जुन मात्र आता त्याला काहीच भाव देत नाही बरं का त्या इन्स्पेक्टरला. तेव्हा तो इन्स्पेक्टर ते ताट तिथेच टाकतो आणि म्हणतो ए सुभेदार, खायचं तर खाय, नाही तर उपाशी मर. आलोच रे, चहा पिऊन आलोय, पुन्हा चौकशी करायला, असं म्हणतो आणि हसत हसत तिथून निघून जातो. काय आहे ना प्रेक्षकांनो, अर्जुनने आतापर्यंत बऱ्याच गुन्हेगारांना शिक्षा केली आहे, त्यामुळे त्याच्या वाईटावर बरेच लोक असणार, यात काही शंका नाहीये. त्यातलाच हा एक इन्स्पेक्टर आहे, म्हणून तो अर्जुनला त्रास देतोय. अर्जुन आता त्याला काहीही रिस्पॉन्स देत नाही. आता तो इन्स्पेक्टर गेल्यानंतर तिथे अर्जुनचे फेवरेट इन्स्पेक्टर सावंत आलेत बरं का. ते म्हणतात अर्जुन सर हे काय घडलं, अहो थोड्या दिवसासाठी मी गावाला काय गेलो आणि हे मी परत आलो गावाहून तेव्हा सगळं कळलं मला. अर्जुन म्हणतो त्यांना मी जेव्हा सगळं सांगेन तेव्हा तुम्हाला कळेलच, पण आता मला काही सांगता येणार नाहीये. मी इथे काहीही बोललो ना तरी हा पाटकर त्याच्या विरुद्ध उपयोग करेल. तेवढ्यात सायली येते तिथे आणि रडायला लागते. अहो आता सायली सोबत रविराज पण आलेत बरं का. रविराज या दोघांना म्हणत असतात अर्जुन सायली अरे सावरा स्वतःला. सायली म्हणते मला माहितीये तुम्ही निर्दोष आहात, तुम्हाला अडकवलं जात आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मग आता ते रविराज म्हणतात हो अरे अर्जुन, आम्ही तुला बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहोत, तू काळजी नको करूस. चैतन्य म्हणतो चला रविराज सर आपण बेलसाठी अप्लाय करूयात. मग अर्जुन म्हणतो नाही चैतन्य, बेलसाठी अप्लाय नाही करायचा. रविराज म्हणतात अरे अर्जुन हे काय बोलतोयस, अरे तुझ्यावर तर फक्त खुनाचा आरोप आहे, तुझ्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडली आहे, याचा अर्थ तू खून केलाय असं होत नाही, तुला आता पण जामीन मिळू शकतो. अर्जुन म्हणतो नाही सिनियर, पहिल्या हिअरिंग नंतर जामीन मिळाला तर ठीक आहे, पण आपण स्वतःहून अप्लाय नाही करायचा आहे. रविराज म्हणतात अरे पण असं का अर्जुन. अर्जुन म्हणतो सिनियर, मी आता जर धडपड केली ना जामिनासाठी तर हा खून मी केलाय असं होऊ शकतं, लोक माझ्यावर आरोप करतील, पण सिनियर मला हे क्लिअरली सिद्ध करायचंय की मी निर्दोष आहे, त्यामुळे मी स्वतःहून बेलसाठी अप्लाय करणार नाहीये, आपण पहिल्या हिअरिंगची वाट बघूयात. रविराज म्हणतात ठीक आहे अर्जुन, तू जे म्हणतोयस ते पटतंय मला. हे चैतन्य तू वकीलपत्र तयार केलंयस ना. चैतन्य म्हणतो हो सर, मी वकीलपत्र तयार केलंय. अर्जुन म्हणतो सगळी प्रोसिजर तयार कर चैतन्य, आणि इथे डिस्कशनसाठी एका स्पेशल रूमची आपण परमिशन काढ आणि त्या रूम मध्ये तुम्ही सगळ्यांनी काय काय शोधलेत ते डिस्कस करूयात. आता मला माझीच केस स्टडी करायची आहे, माझी केस मी आता स्वतः लढणार आहे, हे माझं युद्ध आहे, लढणार पण मी आणि जिंकणार पण मी. रविराज म्हणतात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अर्जुन, तू जिंकणार आणि नक्की जिंकणार, तुला जी मदत हवी आहे ती सगळी मी करेल, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे बेटा ज्युनियर, काळजी नको करूस. तेवढ्यात रविराजांना फोन येतो बरं का, म्हणून रविराज बाहेर जातात प्रेक्षकांनो. आणि रविराज गेल्यानंतर सायली विचारते अर्जुनला अहो तुम्हाला काय वाटतंय हे सगळं कुणी केलं असेल, म्हणजे जे माझ्या मनात आहे तेच तुमच्या मनात आहे का. त्यावर तो अर्जुन सायलीला म्हणतोय सायली मला अडकवण्यासाठी फक्त एकच व्यक्ती प्रयत्न करू शकते आणि ते म्हणजे प्रिया. सायली आणि अर्जुनला कळलंय की हे जे काम आहे ते फक्त आणि फक्त प्रियाचंच आहे. पण प्रेक्षकांनो आज प्रियाला ते खून वगैरे करताना त्यांनी दाखवलं ना, लिटरली प्रियाची भीती वाटते बरं का. अरे बापरे, तिने हे सगळं एवढं थंड डोक्याने केलंय ना, पण तिला हा शांतेचा खून खूप महागात पडणार आहे प्रेक्षकांनो, कारण तिने जे काही केलंय ना ते तिने खूप शिताफीने केलंय असं तिचा भ्रम आहे बरं का. तिला या सगळ्यासाठी नक्की शिक्षा होणार प्रेक्षकांनो, फक्त बघत राहा. ठरलं तर हा पुढचा सीन बघा. अश्विन आणि प्रिया आहेत बरं का घरी, सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. अश्विन खूप टेन्शन मध्ये असतो, तो विचार करत असतो हे झालं तर झालंच कसं. तो प्रियाला म्हणतो तन्वी मला कळतच नाहीये हे सगळं कसं झालं ग, दादाच्या अटकेची बातमी इतक्या पटकन आली ना, माझं डोकं काम करणं बंद झालंय. तेव्हा प्रिया त्याला काय बोलते बघा. हो ना, अरे अश्विन मला कधी वाटलं नव्हतं अश्विन, म्हणजे बघ ना अर्जुन असं खून वगैरे करेल,
आता अश्विन तिचं वाक्य ऐकतो आणि खूप चिडतो बरं का तिच्यावर आणि म्हणतो, काय म्हणालीस तू? दादाने खरंच खून केलाय? अगं तुला असं वाटूच कसं शकतं तन्वी? हे बघ, भलेही त्यांच्यात आणि आपल्यात लाख मतभेद असतील, लाख वाद असतील, पण मी खात्रीने सांगू शकतो माझा भाऊ असा नाहीये. माझा दादा असं कधीच करणार नाही. प्रिया म्हणते, हो रे अश्विन, तुझं बरोबर आहे. नाही, तू जे सांगतोयस ते बरोबर आहे. अरे अर्जुनने हा खून केलाही नसेल कदाचित, पण आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे म्हटल्यावर. अश्विन म्हणतो, ए तन्वी, गैरसमज झालाय काहीतरी. दादा असं करूच शकत नाही. नाही, हे सगळं लवकर प्रूव्ह होईल. काय असेल गैरसमज काय नाही तो नक्की दूर होईल सगळ्यांचा. आणि तसंही रविराज काका गेलाय पोलीस स्टेशनला, तो सगळं सॉर्ट आउट करेलच. प्रिया म्हणते, हो अरे हो, बाबा तर सगळं ठीक करतीलच, पण अर्जुनच्या विरोधात एखादा ठोस पुरावा सापडला तर? अश्विन आता चिडून म्हणतो, ए बस करा तन्वी, मी माझ्या भावाच्या विरोधात आता एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. एवढंच तिला बोलतो आणि तिथून निघून जातो बरं का अश्विन. आता खरी मिस्ट्री सुरू होते प्रेक्षकांनो आणि आता खरा एपिसोड सुरू होतोय. प्रिया अश्विन गेल्यावर आता स्वतःच्याच मनाशी हसायला लागते बरं का. आणि आता प्रिया आपल्या सगळ्यांना सांगतेय की हा खून तिने कसा केलाय. प्रिया अश्विन गेल्यावरती मनाशी बोलते, अश्विन आयुष्यात पहिल्यांदा करेक्ट बोललायस हा. तो खून तुझ्या भावाने केला नाहीये, तो खून अर्जुनने केलाच नाहीये आणि माझा सो कॉल्ड बाप त्याला वाचू शकणार नाहीये. तो खून कोणी केलाय ना हे फक्त मला माहितीये. इथून आता पुढे मालिका सुरू झाली आहे प्रेक्षकांनो. आता इथे जरा ब्लॅक अँड व्हाईट दाखवलं, कारण हे सगळे भूतकाळातले भाग तुम्ही बघत आहात. प्रियाने कसा खून केला शांताबाईचा ते बघा. शांता मावशी तिथे पोहोचलेल्या असतात. जयेश बरोबर त्या तिथे पोहोचल्यात. त्यांच्या घराजवळ रात्र असते. जयेश त्यांना म्हणतो, शांता मावशी लवकर काय कागदपत्र लवकर घ्या, काय घ्यायचे ते आपण जाऊयात. इथे बघा हा, बाजूला हा जो चेक्सवाला शर्टचा माणूस उभा आहे ना, तो प्रियाचा माणूस आहे बरं का. आता शांताबाई घरात जातात तेव्हा ते त्यांच्या दारावरचं नोटीस फाडून फेकून देतात आणि त्या घरात कागदपत्र शोधाशोध करत असतात. बाहेर इकडे प्रिया अश्विन सोबत बाहेर पडली होती ना त्या दिवशी, मैत्रिणीकडे जाते. अश्विन आणि ती सोबत बाहेर पडले होते. आता तिला अश्विनचा फोन येतो तेव्हा ती विचार करते, मी कोणाचा फोन एक्सपेक्ट करते आणि या अश्विनचा फोन आला आणि अश्विनचा फोन रिसीव्ह करून म्हणते, हो अरे अश्विन बोल. हो हो अरे, मी आता फूड ऑर्डर करायसाठीच फोन हातात घेतला होता, तेवढ्यात तुझा फोन आला. हो मी पोहोचले. असं म्हणून आता प्रियाने अश्विनचा फोन ठेवला. इकडे आता जयेश बाहेर उभा असतो शांता मावशीच्या घराच्या बाहेर. जयेश म्हणजे कोण? अर्जुनच्या सोबत जो अर्जुनने जो माणूस ठेवलाय ना पाळतीवर शांताच्या, तिच्या काळजी घेण्यासाठी वगैरे ठेवलाय त्याने, तो जयेश. आता या प्रियाच्या माणसाने प्रियाला फोन करून इन्फॉर्म केलंय की शांताबाई घरी पोहोचल्यात म्हणून. प्रिया म्हणते, हा बोल रे संतोष. संतोष म्हणतो, मॅडम तुमचा प्लॅन बरोबर फिट ठरलाय बरं का. अहो आत्ता मी शांताला तिच्या घरात शिरताना पाहिलंय. प्रिया म्हणते, वाह, मी अंधारात मारलेला तीर बरोबर निशाण्यावर लागलाय. शांता एकटी आहे का? त्यावर तो संतोष म्हणतो, नाही नाही, तिच्यासोबत एक माणूस आहे, तो घराकडे लक्ष ठेवतोय. प्रिया म्हणते, तू त्याचा बंदोबस्त कर, मी येतेच तिकडे, मला त्या शांतेशी जरा बोलायचंय. त्यावरती तो संतोष म्हणतो, ठीक आहे मॅडम. आणि आता बंदोबस्त कर म्हटल्यामुळे याला काय वाटतं, या संतोषला म्हणजे प्रियाच्या माणसाला, की त्या जयेशला घायल करावं. तो आता थोड्या वेळ त्याच्याकडे लक्ष देतो, असं दाखवतो की तो त्याच्या कामात बिझी आहे. पण आता गाडीतनं म्हणजे गाडीच्या डिक्कीतनं एक स्क्रू ड्रायव्हर का पाना आहे ना, तो मोठा काढतो आणि त्याला मारायला लागतो जयेशला. पण जयेश अलर्ट असतो बरं का प्रेक्षकांनो. पण आता या दोघांमध्ये जरा मारामारी दाखवली आहे त्यांनी, मस्त थरार रंगवलाय आज तर. म्हणजे प्रत्येकाचे डोळे सिरियलकडे खिळवून असणारे प्रेक्षकांनो. संतोषने आणि त्या जयेशने खूप झटापट केली, पण त्या झटापटीमध्ये संतोष त्याच्यावरती जरा जास्ती जड पडला आणि जयेशच्या डोक्याला मार लागला. त्याने जोरात त्याचं डोकं भिंतीवर आपटलं जयेशचं, त्यामुळे जयेश तिथेच बेशुद्ध पडतो. त्यानंतरचा भाग तर आपण बघितलाच आहे. जयेश जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा तो सायलीला सगळं फोन करून सांगतो. हे दृश्य तुम्ही बघत आहात शांताबाईच्या खुनापूर्वीचे. बघत राहा आणि काही नाही कळलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता तो जयेश जो आहे ना, तो खाली बेशुद्ध पडतो, तेवढ्यात तिथे प्रिया येते. त्यामुळे संतोष घाबरतो. संतोषला असं वाटतं की जयेश मेला की काय. प्रिया त्याला म्हणते, ए मी आहे रे बाबा, घाबरू नकोस. हा बेशुद्ध झालाय का? हा उठणार तर नाही ना? त्यावर तो जयेश म्हणतो, नाही, तो सकाळपर्यंत उठणार नाहीये. प्रिया म्हणते, त्याचा मोबाईल काढ खिशात ना. अरे असंच ठेवणार आहेस का त्या माणसाला? झाक ना त्याला. आता एक ती जयेशची जी गोदडी का रग काही असतो ना, तोच रग तो संतोष त्या जयेशच्या अंगावर टाकतो. तो असा ड्रमच्या खाली पडलेला आहे बरं का तो जयेश. आता त्याला झाकलंय बरं का त्या संतोषने. प्रिया आता त्या संतोषला म्हणते, हा त्या जयेशचा मोबाईल आहे ना, हा मोबाईल तुझ्याकडे ठेव आणि या जयेशच्या मोबाईलवर कोणाचा मेसेज वगैरे आला ना तर त्याला रिप्लाय कर. सगळ्यांना म्हणजे याच्या संपर्कात असलेल्या माणसांना कळलं पाहिजे की तो ओके. आणि शांत हो, तुझ्या चेहऱ्यावर काही दिसू देऊ नकोस. शांतपणे सगळं काही व्यवस्थित कर. शांता कुठे? आता तो संतोष म्हणतो, ती आतमध्ये. प्रिया म्हणते, मी आता आत जाते, दारापाशी थांबून लक्ष ठेव. अरे बाबा,
घाबरू नकोस, शांत हो. आता प्रिया हे सगळं सांगते बरं का. प्रियाने शांताचा फोटो असा आरशावर लावलाय आणि त्या फोटोशी बोलत म्हणते, शांते अगं लहान असताना तुझं मीठ खाल्लंय ग मी. तुला तर मी प्रेमाने समजवायला आले होते. माझी साथ दे, अर्जुन सायलीची साथ देऊ नको, एवढंच तुला सांगायला आले होते ग शांते. पण तू तू काय केलंस शांते? तू हट्टीपणा केलास ग आणि मग मग मला मला दुसरा पर्याय नाही सोडलास तू. प्रिया असं बोलून शांतेच्या फोटोवर असा क्रॉस करत असते बरं का प्रेक्षकांनो. आता बघा प्रियाने शांताचा खून कसा केला हे सगळं प्रिया स्वतःच्या मनाशी बोलते, म्हणजे आपल्याला दाखवण्यात आलंय की प्रियाने खून कसा केला शांतेचा. प्रिया शांताच्या खोलीत जाते आणि मोठ्याने म्हणते, काय ग ए शांते. शांताबाई कपाटात कागदपत्र शोधत असतात. प्रियाला बघून त्या घाबरतात. त्यांनी पटकन कपाट लावलंय. तेवढ्यात आता ही प्रिया म्हणते, अगं सॉरी सॉरी शांता मावशी. शांता म्हणते, तू इथे? प्रिया म्हणते, तुला घाबरायला काय झालं? अगं तुझ्याशी बोलायला आले मी. शांता म्हणते, ए प्रिया लांब राहा, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. शांता मोठ्याने ओरडत असते, जयेश जयेश. प्रिया आता मोठ्याने तिच्या जवळ जाते आणि तिला असं तोंडावर बोट ठेवून म्हणते, श्श ओरडू नकोस. तुझा तो जयेश आता तुझ्या मदतीला येणार नाहीये. मला माहितीये अर्जुन सायलीने तुला आणि सदा मैनाला आसरा दिलाय ना, तुला त्यांची मदत करून काहीच मिळणार नाहीये शांता. अगं माझी मदत कर, तुला माल देईल माल. शांता म्हणते, ए चल मागे हो, मला कितीही पैसा दिला ना तरी मी तुझी मदत करणार नाहीये. अगं तू इतक्या गोष्टी केल्यास ना, तुला नरकात पण जागा मिळणार नाहीये ग. शांता तिला ओरडून बोलत असते, अगं मी पण चुका केल्यात, पण मी आता सुधारणार आहे, मी सत्याची बाजू घेणार आहे. त्यावर प्रिया म्हणते, मोठं चुरूचुरू बोलायला शिकवलं ग तुला अर्जुन सायलीने. शांता म्हणते, ते बरोबर बोलतात. अगं तुझा आधीचा बाप पण तुला आता नजरेसमोर धरणार नाहीये ग. आधीचे मायबाप पण तुला विचारणार नाहीये. अगं मी तुझी मदत करू, चल हट. अगं मला तर वाटतं तुझ्या कंबरड्यात लात घालावी. प्रिया आता तिचा गाल जोरात धरते आणि दाबते आणि म्हणते, ए शांते हिम्मत वाढली का ग तुझी? पण तू काय आता अर्जुन सायलीकडे जात नसती, तुला आता खूप महागात पडणार आहे सगळं शांते. शांता तिचा हात झटकते आणि म्हणते, अगं ए चल हट, घाबरत नाही मी तुला, तुला जेलात पाठवणार आहे मी. आणि कोर्टात उभं राहून अगं तू लहानपणापासून काय काय दिवे लावले ना ते समज सांगणार आहे मी कोर्टाला, मग तू जाणार जेलात. प्रिया तिला म्हणते, मला मला जेलमध्ये पाठवणार तू? एवढी हिंमत वाढली तुझी? तू मला जेलमध्ये पाठवणार? तू माझ्या विरोधात साक्ष देणार? अगं मी 6 वर्षाची होते तेव्हा पण तू मला सांभाळू नाही शकली, आता काय माझं वाकडं करणार आहेस ग शांते. प्रियाने आता तिचा गळा धरलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. ती शांता आता तिला काय बाय बोलायला लागते बरं का. शांता तिला म्हणत असते, तेव्हापासनं तू जी जी पाप केलीयस ना, तुझं कधी भलं होणार नाहीये, तुझं वाटोळं वाटोळं होईल. कारण तू खूप लोकांचं वाटोळं केलंयस, त्या सगळ्या लोकांची तुला हाय लागणार. सायली अर्जुनने तुझ्या विरुद्ध खूप पुरावे गोळा केले, तू सुटणार नाहीस, तू सुटणार नाहीयेस आता. बघ ते सायली अर्जुन तुझी काय वाट लावतात ते. अगं ते तुला फक्त जेलात टाकतील ग, पण तू मरणार नाहीस. अगं तुला तर गिधडाची मौत आली पाहिजे ग. अगं गिधडाने खाल्लं पाहिजे ग तुला. आता ती एवढं काय काय बोलत असते ना प्रियाला, त्यामुळे प्रियाला तिचा खूप राग येत असतो. शांता म्हणत असते, गिधडाने खाऊन तुला थुकलं पाहिजे ग. अगं तू तू खूप वाईट मौतीने मरणार आहेस, सोड मला, मला छळून तुला काय मिळणार आहे. मी अर्जुन साहेबांना सगळं खरं खरं सांगितलंय. तू तू खरी तन्वी नाहीयेस, तू बबली लोखंडेस तू. बापरे, आता प्रियाला हे कळल्या अचानक प्रियाच्या डोळ्यासमोर अंधारी येते बरं का. म्हणजे तिला हे एक्सपेक्टेड नव्हतं बरं का प्रेक्षकांनो, की अर्जुन सायलीला हे कळलं असेल की ती बबली आहे म्हणून, ती खरी तन्वी नाहीये. आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. शांता या गोष्टीचा फायदा घेते आणि तिच्या तावडीतून सुटायला बघते बरं का. प्रिया आता शांतेला पटकन मागून धरते आणि तिथे गॅस असतो ना, गॅसचा ओटा असतो, त्या गॅसच्या ओट्यावर प्रिया शांतेला जोरात दाबते बरं का, तिला पळू देत नाही. शांता स्वतःच्या जीवासाठी झटत असते, सोड मला, सोड बबले सोड. प्रिया आता तिला ओढून म्हणते, तू अर्जुन सायलीला सांगितलं मी बबली आहे, तुला कळतं का? ए बाई तू काय केलंयस? शांता म्हणत असते, हो मला सगळं कळतंय, सोड सोड मला, मी सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे की तू तू बबली लोखंडे आहेस म्हणून. प्रियाचा आता रागाचा पारा चढतो बरं का. मोठ्याने शांता ओरडत असते, जयेश जयेश वाचव मला. आता बाहेर उभा असणाऱ्या संतोषला या शांतेचा आवाज ऐकू येतो बरं का. आता मात्र प्रियाला सहन होत नसतं. मोठ्याने तो संतोष बाहेरून ओरडतो, ओ प्रिया मॅडम, आओ सगळे जागे होतील, ती बाई ओरडतीये ना. आता तेवढ्यात प्रिया त्याला म्हणते, ए बाहेर लक्षात ठेव संतोष. प्रिया शांतेला धरते आणि म्हणते, काय म्हणतेस? ओढून सांगणार तू जगाला मी बबली आहे म्हणून?
आता ही शांता स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी मोठ्याने आरडाओरडा करत असते. तेवढ्यात प्रियाला बाजूला असलेला एक चाकू दिसतो बरं का. प्रिया तो चाकू घेण्यासाठी वळते, तेवढ्यात शांता दाराकडे पळते आणि प्रियाने तो चाकू शांतेच्या मागून असा जोरात खुपसलाय. बापरे प्रेक्षकांनो, भीती पण वाटली आणि अंगावर काटा पण आलाय. काय ऍक्टिंग करते यार प्रेक्षकांनो ही प्रिया, अमेझिंग. शांता आता अशी समोर वळते बरं का. ती अर्धी घायल झालेलीच असते, पण प्रियाचा रागाचा पारा इतका असतो की प्रिया तिला एवढ्या वेळेला वार करते की बाप रे बाप. प्रिया शांताला म्हणते, काय म्हणालीस तू? मी तन्वी सुभेदार नाहीये हे तू जगाला ओढून सांगशील? मी खूप कष्ट घेतलेत, मी खूप मेहनत केली आहे तन्वी सुभेदार बनायला. असा एक एक शब्द ती बोलत असते प्रिया आणि त्या शांतेला मारत असते पोटामध्ये चाकू. प्रेक्षकांनो बाप रे, हे सांगताना पण मला भीती वाटते बरं का. बाप रे बाप, प्रियाने तिला जोर जोरात सपासप वार केलेत बरं का. आणि प्रिया आतापर्यंत शांता तिला जे बोलली ते सगळं तिला ऐकवत असते. काय बोललीस? मला मरण येईल, गिधाडं मला खातील. काय बोललीस? मी मी मरणार? आणि असं म्हणून तिला जोर जोरात चाकू मारत असते. तेवढ्यात तो संतोष आत येतो आणि म्हणतो, ओ मॅडम, अहो काय करताय? बापरे, ओ मॅडम, तुम्ही शांताचा खून केला, हे काय केलं तुम्ही? आता प्रिया शांतेला सोडते, पण तिथे मात्र रक्तच रक्त सांडलेलं असतं. प्रिया आता घाबरल्यासारखी करते बरं का. संतोष तिच्यापेक्षा डबल टिबल घाबरलेला असतो. संतोष म्हणतो, बापरे मॅडम, तुम्ही हे काय केलं? तुम्ही शांतेचा खून केला. बापरे मॅडम, आता काय करायचं? प्रिया खूप घाबरलेली असते. संतोष त्यापेक्षा दुप्पट घाबरलेला असतो. तेवढ्यात आता अर्जुनचा फोन येतोय जयेशच्या मोबाईलवर. संतोष घाबरून म्हणतो, ओ मॅडम, अहो फोन वाजतोय. प्रिया त्याला ओरडत असते, अरे बंद कर ना तो फोन. आता तो संतोष म्हणतो, अहो माझा नाहीये फोन, ते जयेशचा फोन आहे, हा अर्जुन सरांचा फोन आहे. त्यावर प्रिया घाबरते बरं का आणि म्हणते, काय अर्जुनचा फोन? प्रियाला आता रिअलाइज होतं. इतक्या वेळा ती खूप रागात असते ना, तिला काही म्हणजे तिला काही समजत नसतं ती काय करते वगैरे. पण आता ती जरा भानावर आली आहे बरं का. प्रिया अर्जुनचा फोन बघते आणि घाबरते. तो संतोष म्हणत असतो, मॅडम आता काय करायचं? ओ मी चाललो मॅडम. प्रिया त्याचा हात धरते आणि म्हणते, ए जायचं नाही कुठे. त्या अर्जुनचा फोन उचल आणि तू बोल जयेशच्या आवाजात. संतोष म्हणतो, अहो मॅडम, त्या बेशुद्ध झालेल्या माणसाला मी ओळखत पण नाही आणि मी त्याच्या आवाजात बोलू तरी कसा? प्रिया म्हणते, ए थांब म्हटलं ना, ओढू नको मोठ्याने, उचल फोन. तो संतोष म्हणत असतो, नाही हो मॅडम, मला नाही जमणार. असं म्हणून तो पळत असतो बरं का. प्रिया त्याची कॉलर धरते आणि म्हणते, ए अक्कल शून्य माणसा, तुला काही कळतं का? अरे तो अर्जुन फोन करतोय, याचा अर्थ त्याला माहिती आहे ना जयेश आणि शांता कुठे. त्याचा फोन उचल, नाहीतर ते इथे येऊन पोहोचतील. हे बघ, अर्जुन आणि सायली आपल्याला रेड हँडेड पकडतील. तुला हवंय का ते? नाही ना? चल पटकन शांतपणे फोन उचल आणि खोकत खोकत त्याच्याशी बोल. बोल म्हटलं ना. आता तेव्हा बघा प्रेक्षकांनो, काल परवाच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुन सायली आईस्क्रीम पार्लरमध्ये असताना अर्जुनने फोन लावला होता जयेशला. तेव्हा जयेशचा आवाज खोकलत खोकलत त्याला आलाय. हाच तो सीन आहे बरं का. म्हणजे या वेळेला शांतेचा मर्डर झालेला असतो. अर्जुन तिकडनं म्हणत असतो, हा जयेश, अरे पोहोचलात का शांताच्या घरी? तिकडनं संतोष खोकलून बोलत असतो, हो पोहोचलो. इथे खूप धूळ आहे सर, माझा आवाज बसलाय जरा. आता अर्जुन तिकडनं म्हणतो, काम झालं का? पेपर्स मिळाले का? मग तो खोकलतच म्हणतो, संतोष, हो सर. येतो. आता सायली पण म्हणते, काळजी घ्या जयेश दादा. तो सीन आपल्याला दाखवलाय. तुम्हाला सगळं एक एक सीन कळतोय ना प्रेक्षकांनो? मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. काही कळलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही हा रिव्ह्यू ऐकत आहात रिव्ह्यू विथ मी अनघा या तुमच्या लाडक्या चॅनलवर. फोन ठेवलाय आता अर्जुनने. संतोष घाबरून म्हणतो, ओ मॅडम, अहो मी खोकलत बोललो, पण त्यांनी माझा आवाज ओळखला तर? त्या अर्जुन सरांना कळलं तर की मी जयेश नाहीये? आता प्रिया घाबरते आणि म्हणते, बापरे, अर्जुनला संशय यायला कितीसा वेळ लागणार आहे. आता अर्जुन सायली इकडे यायला निघाले तर? आता तो संतोष घाबरतो आणि पळून जायला लागतो. नाही बाबा, मी चाललो इथून, मला नाही जायचं जेलमध्ये, मी चाललो. प्रिया आता दारावर जोरात हात मारते बरं का, त्याला पळू देत नाही आणि म्हणते, ए थांब जरा, मी फुकट काम नाही करून घेते तुझ्याकडनं, या सगळ्याचे पैसे देणार आहे ना मी. संतोष म्हणतो, अहो मॅडम, पण पोलिसांचं लफडं झालं तर? प्रिया म्हणते, नाही होणार पोलिसांचं लफडं. मी काय सांगते ते ऐक. माझ्या गाडीमध्ये ग्लोव्ज असतील, ते घेऊन ये. आपल्याला हे सगळं साफसूफ करावं लागेल. हे बघ, हे साफसूफ करायला मदत केलीस तर मी तुला अधिकचे पैसे देईल. चालेल का? चल जा, लवकर जा, शांतपणे जा. आता तिथे कोणीही चिटपाखरू नाहीये बरं का. हे एक नवल. म्हणजे अशी चाळ वगैरे असली ना प्रेक्षकांनो, तर एवढं बारीक लक्ष असतं बघा सगळ्या लोकांचं. म्हणजे असं खेड्यातल्यासारखंच वातावरण असतं ना त्या ठिकाणी. एवढं मला माहित नाहीये, जेवढं माहितीये तेवढं शेअर करते. म्हणजे प्रत्येक लोक, अगदी एखादा अनोळखी माणूस दिसला ना तर 4 वेळेला चौकशी करतात बरं का, कोण आहे, कुठून आलाय. पण प्रियाने हे सगळं इतकं शांततेत केलं, हे नवलच. पण ते काही असो, तुमचं एंटरटेनमेंट थांबणार नाहीये हे मात्र नक्की आहे. प्रिया
आता त्या संतोषला बाहेर पाठवते आणि ग्लोव्ज आणायला सांगते गाडीतून. आणि आता बघा प्रियाने कसं एक 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 ते सगळं ठिकाण्यावर लावलंय. शांतेची बॉडी बघते प्रिया आणि तिला आता जरा घाबरायला होतं बरं का. तिने खून केलाय यामुळे ती आता जरा घाबरते आणि तिथेच बसून थोडीशी रडायला लागते, अशी पॅनिक होते. थोडंसं सायकोलॉजिकल डिसऑर्डर असल्यासारखं वागते बरं का ती. त्या चाकूवरचे खुनाचे डाग पुसायला लागते आणि अशी रडते. बापरे, मी खून केलं म्हणजे आता मला अटक होणार का? बापरे, मी आता काय करू? अशी वेड्यासारखी वागायला लागते प्रिया तिथे बसून. बापरे, माझ्या हाताने खून झालाय म्हणजे मी आता अडकणार. प्रिया खूप रडत असते बरं का आणि त्या असं कोपऱ्यामध्ये बसून घाबरते ती. पण आता बघा हे सगळं प्रिया आपल्याला तिच्याच तोंडून सांगते असं मालिकेतच दाखवलंय. आता हा सीन झाल्यानंतर प्रिया शांतेचा फोटो हातात घेऊन बोलताना दाखवली आहे. प्रिया म्हणत असते, शांता मावशी, अगं अगं तुझा खून केल्यानंतर मी घाबरले ग. मी 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 खूप माझे हातपाय थरथरायला लागले होते ग मावशी. पण जी संकटाला घाबरेल ती प्रिया काय. अशा वेळेला माझं डोकं जास्ती चालतं. जितकं संकट मोठं तितकं माझं डोकं जास्ती चालतं. त्यामुळे माझा मेंदू चालला की मावशी मावशी असं म्हणून प्रियाने आता त्या शांता मावशीचा फोटो फाडलाय बरं का. आणि पुढे काय झालं ते आपल्याला स्क्रीनवर दाखवलंय. प्रियाने अर्जुनच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी कशी टाकली ना ते बघत राहा प्रेक्षकांनो. आता त्या संतोषने आणि प्रियाने मिळून तिथले सगळे खुनाचे डाग पाण्याने पुसलेले आहेत. पण काही म्हणा प्रेक्षकांनो, गुन्हेगाराने किती शिताफीने गुन्हा केला असेल ना तरी काही ना काही पुरावा तो मागे ठेवतोच. प्रियाच्या बाबतीत आता नेमकं हेच होणार आहे. DNA रिपोर्ट वगैरे त्यांनी लांबवलेत हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. पण एवढ्या लवकर एक्सपोज होईल ती प्रिया कसली? एकदम रापलेली गुन्हेगार आहे बरं का प्रेक्षकांनो प्रिया. त्यामुळे आता प्रियाच्या मागे 13 जणी लागणार आहे. तो प्रोमो तर तुम्ही पाहिलाच असेल. प्रियाला धुणार, कापणार, चिरणार, किसणार, काय काय करणार ते सगळं आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. तुम्ही काही म्हणा गड्या, ठरलं तर मग या मालिकेचे सगळे एपिसोड आता इंटरेस्टिंग असणार यात शंकाच नाहीये बरं का. बाकीचे लॉजिक लावणं सोडून द्यावं, फक्त मालिका बघा आणि एन्जॉय करा. प्रियाने ते सगळी साफसफाई केली आहे आणि त्या शांताबाईची डेड बॉडी पोत्यामध्ये भरली त्या संतोषच्या मदतीने. त्यासाठी तिने संतोषला एक्स्ट्रा पैसे दिले ते काही आपल्याला दाखवलं नाही बरं का. जोक्स पार्ट. पण आता संतोषने ती डेड बॉडी वगैरे सगळी त्या पोत्यात भरली आणि जे जे काही पुरावे होते ते त्यांनी लगेच तिथे एक टोपलं पण भेटलं त्यांना. त्या टोपल्यामध्ये त्यांनी ते सगळे पुरावे जाळून पण टाकले. आता ती डेड बॉडी ते अलगदपणे घराच्या बाहेर आणतात आणि ती डेड बॉडी प्रिया सर्वात आधी तर स्वतःच्या गाडीमध्ये टाकते बरं का. आणि त्यातनं एक प्रश्न पडला मला. आता शांताबाई राहतात चाळीमध्ये हिची 4 व्हीलर बरी गेली बाबा. अवघड आहे. असो, आता प्रियाने दाराला कुलूप लावली बरं का. आता ती डेड बॉडी पोत्यामध्ये भरून संतोषच्या मदतीने डिक्कीत टाकली आणि त्या संतोषला पुढे काय करायचं ते सगळं सांगितलं. हा सगळा थरार इतका रंगवलाय ना प्रेक्षकांनो, मजा आ गया. प्रिया त्याला विचारते, ए बाबा ए संतोष, इथे कुठे सीसी कॅमेरे नाही आहेत ना? संतोष म्हणतो, मॅडम इथल्या लोकांना परवडणार आहे का ते कॅमेरे बिमेरे? प्रिया म्हणते, नक्की ना, किराणाच्या दुकानाच्या बाहेर वगैरे? तो संतोष म्हणतो, नाही हो मॅडम, कुठेच नाहीयेत. प्रियाने आता सगळं सामान गाडीत टाकलं बरं का आणि आता बॅगेमधनं पैसे काढून त्या संतोषला दिलेत आणि म्हणते की हे बघ आणखीन पैसे देईल, पुन्हा पैसे देईल, पण पनवेल सोडून जायचं आणि इथे दिसायचं नाही. आणि त्या जयेशचा फोन तुझ्याकडे आहे ना, त्या जयेशच्या मोबाईलवरनं तुझे फिंगरप्रिंट पुसून टाक आणि त्याच्याकडे टाकून दे तो मोबाईल. जा लवकर, जा पटपट काम कर. असं म्हणून प्रिया त्या जयेशचा फोन पुन्हा त्या संतोषकडे देते आणि प्रिया आता गाडीत बसून निघून जाते बरं का मंडळी. आणि त्या संतोषने आता त्याचे फिंगरप्रिंट्स त्या फोनवरनं पुसले आणि जयेशच्या बाजूला त्याचा मोबाईल टाकून दिला आणि त्यानंतर सकाळीच पहाटे जयेशला जाग आली. त्यानंतरचा एपिसोड तर आपण बघितलाच आहे. प्रियाने शांताचा खून हा असा केला, असं काहीतरी हरिद्र घडलंय. बघा आता पुढे काय घडलं. प्रिया आता घरी यायला निघते तेव्हा तिला टेन्शन येतं की आता या डेड बॉडीचं काय करावं. ती डेड बॉडी सध्या तरी प्रियाच्या गाडीत आहे बरं का. आणि प्रियाच्या गाडीत डेड बॉडीचे रक्ताचे डाग पडले असतील ना, हा प्रश्न नंतरचा. प्रियाची गाडी निघून गेली आहे. आता प्रिया मनाशी बोलताना पुन्हा आपल्याला दाखवली आहे स्क्रीनवर. प्रिया म्हणत असते मनाशीच, खरं ग शांता मावशी, तुझा खून केल्यावर तुझ्या डेड बॉडीचं काय करू हे मला कळतच नव्हतं. आणि मग माझा तल्लख मेंदू माझ्या मदतीला धावून आला. माझ्या मेंदूमध्ये प्रकाश पडला, तो हा असा. असं म्हणून प्रिया तिच्या हातातलं लायटर पेटवते. म्हणजे प्रियाला आता आणखीनही व्यसन आहेत की काय, हा एक नवीन प्रश्न मला पडलाय. प्रियाने आता ते लायटर घेऊन शांतेचा फोटो जाळलाय. आता प्रियाने पुढे काय केलं ते बघा. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आज खूप थरार दाखवल्यामुळे आपली कॉमेंट्री कमी पडली असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे खूप थरार आहे त्यामुळे ते स्क्रीनवर तुम्हाला बघायला जास्ती मजा येईल. प्रिया आता रस्त्यात अचानक कुठेतरी गाडी थांबवते. या शांतेची डेड बॉडी तिच्या गाडीत टाकल्यानंतर प्रिया आता रस्त्यात उभं राहून गाडीमध्ये बसून विचार करत,
या बॉडीची विल्हेवाट मी लावू कशी? मी कुठेही घेऊन गेले तर मी अडकणारच आणि पोलिसांची चेकिंग रस्त्याने असते ती वेगळी. आता एक काम करते, घरी जाते, शांतपणे विचार करते आणि मग ठरवते काय करायचं ते. प्रिया घरी घेऊन जात असते बरं का त्या डेड बॉडीला आणि अचानक तिला अर्जुन सायलीची गाडी क्रॉस होते बरं का. सायली आणि अर्जुन तिच्या समोरूनच जातात, म्हणजे ती घराच्या बाहेरच असते बरं का प्रेक्षकांनो त्यावेळेला. सॉरी आधी माझ्या लक्षात आलं नाही. सायली अर्जुन आता गाडीतनं उतरून घरात जातात आणि मग नंतरचा तो सीन दाखवला होता ना, अर्जुनला म्हणजे खूप रोमॅन्स आलेला असतो. तो सायलीला म्हणतो आज आपण जागरण करूयात का? ते दोघे गप्पा मारत तिथेच बैठकीत बसलेले असतात हॉलमध्ये. मग सायली त्याला म्हणत असते चला ऑफिसला नाही जायचं का? हा परवाचा एपिसोड आहे बरं का प्रेक्षकांनो. हे सगळं तुम्ही शांतेचं खून झाल्याचं बघतायत बरं का सीन. प्रिया आता तिच्या गाडीच्या बाहेर येते आणि चोरून चोरून बघत असते अर्जुन सायली काय करतात. सायली अर्जुनचा गप्पा मारणं होईपर्यंत प्रिया खिडकीतनं सगळं बघत असते काय काय चालू आहे सायली अर्जुनचं. आणि मग सायली अर्जुन जेव्हा त्यांच्या बेडरूम मध्ये जातात तेव्हा प्रिया आतमध्ये येते आणि मग तिने डेड बॉडी अर्जुनच्या गाडीत लपवली असणार. ते त्यांनी दाखवलेलं नाहीये, पण आता ऑब्व्हियसली तो तर्क आपण लावून टाकायचा आहे. तर प्रियाने अशा पद्धतीने अर्जुनच्या गाडीमध्ये शांतेची डेड बॉडी प्लॅन केली, म्हणजे तिच्याच घरात येऊन तिने ती डेड बॉडी अर्जुनच्या गाडीत प्लॅन केली आहे. अर्जुनच्या गाडीची किल्ली बरी सापडली तिला. आज बरेच प्रश्न पडले नाही प्रेक्षकांनो. असो आता बघा हा, प्रियाने आता तिच्या तोंडानेच हा खून सगळा आपल्याला सांगितलाय असं त्यांनी स्क्रीनवर दाखवलंय. प्रिया आता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, प्रिया सर्वोत्कृष्ट गुन्हेगारीचा अवॉर्ड असता ना तर कन्फर्म तुलाच मिळाला. जो वकील आतापर्यंत एकही केस हरलेला नाहीये अशा वकिलाला तू खुनाच्या केसमध्ये अडकवलं आणि तेही इतक्या शिताफीनं. प्रिया एवढं स्वतःशी बोलते आणि आजचा हा एपिसोड संपूर्ण होतो. तर अशा पद्धतीने प्रिया विरचित शांता खून प्रकरणम संपूर्णम. असो काही चुकलं असेल तर माफ करा बरं का प्रेक्षकांनो. पण असो आता पुढचा प्रोमो बघा. तो इन्स्पेक्टर अर्जुनला धमकी देतो की तू जर दुसऱ्या हिअरिंग पर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध नाही केलंस तर तुझी सनद रद्द होणार. अर्जुन त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि इकडे सगळ्या पत्रकारांनी सुभेदारांच्या घराला घेरलंय तेव्हा सायली सगळ्यांना उत्तर देते की माझा नवरा निर्दोष आहे हे आम्ही कोर्टात सिद्ध करूच. आणि सगळे एकमेकांच्या हातात हात देतात. अशा पद्धतीने आता अर्जुनला निर्दोष सिद्ध करण्यापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे डीएनए रिपोर्टची. डीएनए रिपोर्ट हा विषय आपण बाजूलाच ठेवूयात मंडळी. आजची ही खतरनाक खूनभरी प्रिया तुम्हाला कशी वाटली सांगा मला नक्की कमेंट करून. आणि काय आहे ना, प्रियाला काही शांतेचा खून पचणार नाही बरं का, कारण मरता मरता शांता तिला बरंच काय काय बोलून गेलेली आहे. त्यामुळे प्रिया या सगळ्या प्रकरणात अडकणार, चिरणार, कापणार, फोडणी देणार, काय काय होणार ते आपण येणाऱ्या भागामध्ये बघूच, एन्जॉय करूच. पण आजचा एपिसोड खतरनाक होता की नाही, एकदम धमाकेदार होता. मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला तुम्हाला. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या कमेंटची मी वाट बघत असते प्रेक्षकांनो आणि तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवण्याची मलाही तितकीच आतुरता असते. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. चला तर मग मंडळी भेटूयात उद्या. धन्यवाद.